आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांवर आज प्रचाराचा अखेरचा दिवस। सुरुवातीला भाजप कमी ताकदवान होता तेव्हा आम्हाला संघाची गरज होती, आता आम्ही सक्षम आहोत। भाजप स्वतःला चालवते, एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डांचं मोठं वक्तव्य। संघ परिवाराची आणि आमची भूमिका राष्ट्रहिताची, जेपी नड्डांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजप आरएसएसवर बंदी घालू शकतं, आम्हाला नकली शिवसेना म्हटलं, उद्या आरएसएसला नकली संघ म्हणतील, जेपी नड्डांच्या वक्तव्यावरून ठाकरेंचा निशाणा। सर्वांनी स्वतःच्या भरोशावर उभं राहावं हीच संघांची मूळ अपेक्षा, भाजप कुणावर अवलंबून नाही, भाजपनं त्यांचं उद्दिष्ट गाठलंय। नड्डांच्या वक्तव्यावर आरएसएस अभ्यासक वसंत काणेंची प्रतिक्रिया। शाहू फुले आंबेडकरांचं राज्य मोदी शहा अदानींचं होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात। महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सर्व 48 जागा मिळतील, 4 जूनला जुनं पर्व संपणार, अच्छे दिन सुरू होणार, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडी 48 पैकी 46 जागा जिंकणार अशी आजची परिस्थिती, इंडिया जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपचा पराभव करणार, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगेंचा दावा। मोदींनी अर्धवट केलेलं राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करणार, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची घोषणा। मोदी खोटेपणाचा मोठा साप सर्वांना दंश करतोय, शिवसेना तोडून बाळासाहेबांसमोर नतमस्तक होण्याचं मोदींचं ढोंग, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा।